गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय नाव आहे तुझं? नैतिक पोपट गांगुर्डे. नैतिक पोपट गांगुर्डे. आता कोणत्या स्टँडर्ड मध्ये? आता 9th स्टँडर्डला जाईल. 9th स्टँडर्डला जाशील. बरोबर. बरं, काल समर वॅकेशन बेसिक फाउंडेशनला तू बसलेला होता, बरोबर आहे ना? लेक्चरला बसला होता. तर 2 दिवसापासून बसतोय तसं. तर कसं वाटलं पहिल्या दिवसाचं लेक्चर? एकदम भारी. छान वाटलं. कशापासून चालू केलं होतं? इंडियन नंबर सिस्टम वगैरे आणि इंग्लिशचे आर्टिकल्स झाले, इंडियन नंबर. मला एक गोष्ट सांग, तुझ्या चालू लेक्चर मध्ये जे होते, तर सुरुवातीला जेव्हा मी शिकवायच्या अगोदर संख्या लिहिता येत होत्या का? नाही. म्हणजे अक्षरशः असं म्हणजे 1000 5 अंकी संख्या सुद्धा लिहिता येत नव्हत्या, बरोबर आहे? खरंय का खोटं आहे? खरंय. खरंय का नाही? आणि मग शिकवल्यानंतर आता यायला लागल्या का? हो. किती अंकी? 5 अंकी, अजून 6 अंकी, 6 7 8 9 अंकीपर्यंत गेलो. करोड वगैरे पर्यंत गेलो. म्हणजे आता संख्या सांगितली तरी लिहिता येते. पहिले काय होतं, संख्या वाचता सुद्धा येत नव्हत्या, बरोबर आहे ना? चांगल्या चांगल्या शाळेतले म्हणजे मालेगावातल्या चांगल्या शाळेत जाणारे, इंग्लिश मिडियमला जाणाऱ्यांना सुद्धा त्या संख्या रीड करता येत नव्हत्या, बरोबर आहे ना? हो. का खोटं आहे? बरोबर आहे. तर आता म्हणजे ज्या नंबर ओळखता येणं, संख्या ओळखता येणं, हा कन्सेप्ट क्लिअर झाला मग तुम्हाला? हो. ते सोप्या टिप्स ज्या दिल्या, ज्या ट्रिक्स होत्या छोट्या छोट्या, त्या समजायला आल्या? हो. इंग्लिशच्या सगळ्या ट्रिक्स समजायला आल्या? हो. एकदम पटकन कसं उत्तर देऊ शकतो, कसं काय करू शकतो. म्हणजे पहिल्या दिवशी एवढा रिझल्ट आहे आपला. एकूण 35 दिवसाचा कोर्स आहे. पहिल्या दिवशीच एवढा रिझल्ट आहे. दुसऱ्या दिवशी कसा रिझल्ट असेल आणि कसं काय ते बघूच आपण, आहे की नाही? म्हणजे रोज काही ना काही नवीन कन्सेप्ट शिकायला मिळते, बरोबर आहे ना? तर मग आवडला का लेक्चर सगळे? हो. नक्की आवडले? ओके, ठीक.